ओमराजे निंबाळकर की संजय जाधव कुणाला मिळणार अखेर मंत्रीपद? एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. शिवसेना ठाकरे गटाकडून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी ही बंडखोरी केली. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. याच दरम्यान या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबद्दल पत्र दिले. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर शिवसेनेने या खासदारांविरोधात ऑपरेशन तुडवा सुरू केले. मात्र याचा कोणताही प्रभाव राज्यात बघायला मिळाला नाही. बंडखोरी खासदारांच्या मतदारसंघात स्वतः उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या. याच दरम्यान ते बंडखोर खासदारांवर टीका करताना दिसले. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात सभा घेऊन येताच दुसरीकडे सचिन अहिर यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाकरिता शिवसेना ठाकरे गटाकडून अर्ज केला, ज्याने ठाकरे गटाला दुसरा सर्वात मोठा दणका बसला. सचिन अहिर यांनी वरळी मतदारसंघात मोठी ताकद दाखवली. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सचिन अहिर यांची वरळी मतदारसंघात मोठी ताकद आहे. आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. यामध्ये ठाकरे गटाकडून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात झालेल्या खासदारांपैकी काहींना मंत्रिपद मिळणार आहे. याबाबतच हालचालींना वेग आला आहे.